उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा। #करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार। करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानेच सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद। जेलमधील महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून समोर। धाक न राहिल्यास कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही। जो आडवा येईल त्याला आडवा करा। वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेल्या सूचना। सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या। सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला। दोषारोपपत्रामध्ये माहिती। वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख। मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ ही सीआयडीच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी। हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार। विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढणार।